याला ना चवळीची पानं म्हणतात, म्हणजे चवळीची शेंगा असतात का नाही त्याची पानं, आणि हे कणी भुईमुळा असतो का नाही तर भुईमुळाची ही पानं. तर ह्या दोन पानांची कणी मिक्स अशी मी आज पालेभाजी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी साहित्यामध्ये. त्यासाठी मी दोन्ही भाज्या कणी धुवून घेतलेले आहेत आणि एकसारख्या अशा लावून कणी बारीक बारीक असं चिरून घे. तर मी इथं भाजी चिरायच्या अगोदर कणी तुरीची डाळ मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे, कारण ती आपण त्यासाठी घालायची आहे. त्यानंतर लसणाचा अख्खा एक गड्डा कणी साल काढून पाकळ्या करून घेतलेले. हे बघा, चिरल्यानंतर आपली भाजी अशी होते. तर आता कणी बनवायला सुरुवात करूया. तर कढई ठेवूया. कढईमध्ये कणी थोडंसं तेल जास्तीचंच टाकायचं, कारण कुठल्याही पालेभाजीला कणी तेल जास्त टाकलं की चवीला येतं. तर तेल तापतोपर्यंत आपण लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर लसूण टाकलेलं आहे. त्यासोबत आपण बारीक चिरलेला कांदा पण टाकलेला आहे आणि हे दोन्ही कणी तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर हळद, तिखट, मीठ हे तिन्ही टाकायचं आणि आपण बारीक चिरलेली जी भाजी असते की नाही ती टाकायची. त्यानंतर तुरीची डाळ भिजवलेली पाण्यासहित टाकायचं आणि चमच्यानं परतून घ्यायचं मस्तपैकी. सगळं तिखट मीठ त्या भाजीला लागलं गेलं पाहिजे. त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर झाकण ठेवून वाफवायची. ही भाजी मस्तपैकी वाफेवरच कणी ही भाजी तयार होते. हे बघा, 5 ते 7 मिनिट लागलेले आहे मला ही पालेभाजी तयार होण्यासाठी. पण चवीला इतकी भारी लागते की नाही. तुम्ही कधीतरी ही अशी मिक्स पालेभाजी, आता सीझन चालू असते तर अशा वेळी कणी ही मिक्स पालेभाजी एकदा नक्की ट्राय करा.